तुम्ही दिघे साहेबांचा उल्लेख केलात. आज जर दिघे साहेब असते तर एकनाथ शिंदेने भूमिका घेतली असती. दिघे साहेब असते तर पहिला यांना चापकाने फोडून काढले असते. तर शिवसैनिकांना सांगितलंय जसे दिसतात तसे यांना तोडवा, ते भेटतील तिथे. दिसे बसेल तिकडे तोडवा. बाळासाहेबांनी आजपर्यंत सामान्य शिवसैनिकाला आमदार खासदार बनवले. हे असे गद्दार लोक येतील जातील पण शिवसेना हाय तशीच राहणार आहे. ओमराजे निंबाळकरांनी जी काही आता भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल शिवसैनिकांना काय वाटतं? राजे निंबाळकर बद्दल सहानुभूती होती. आजपर्यंत त्यांनी बोलत होते का ज्या पार्श्वभूमीवर जिकडे उद्धवजींनी बाळासाहेबांनी मला एक सामान्य माणसाला एक निवड म्हणजे एक प्रतिनिधी दिली, तो माणूस असा करेल का? पण तोच जर माणूस पैशाच्या लोभापायी जर जात असेल तर त्यासारखं दुर्दैव दुसरं काय नाही. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार दिल्लीतील बैठकीला आले नाहीत. त्यांना व्हीप तर जारी केलेला आहे, परंतु व्हीप जारी केल्यानंतरही हे खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिले. खरंच आता हे 6 खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करतील का? जाणून घेऊया शिवसैनिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, शिवसैनिक याबद्दल काय विचार करतायत. माझ्यासोबत यावेळेला ज्येष्ठ शिवसैनिक नरेश वैद्य आहेत. काका, तुम्हाला काय वाटतं आता सध्या ज्या काही परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उभरतोय आणि आता हा एक मोठा नवीन झटका? शिवसेना हा सामान्य लोकांना निर्माण झालेला पक्ष आहे. याला बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी या पक्षाला उभारी दिलेला आहे आणि शिवसेना असं संपणारा नाही. असे कितीतरी खासदार आले गेले तरी शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही मिळत. शिवसेना परत हाय तशीच आणि परत उभारी घेणारे आहे. शिवसैनिकांच्या मनात काय चाललंय? कारण शिवसैनिकांचा उद्रेक पाहायला मिळतो. शिवसेनेमध्ये जे गेले ते गद्दारच आहेत ना. ज्यांनी बाळासाहेबांनी मोठं केलं, उद्धवजींनी मोठं केलं. आज तुमची पार्श्वभूमी नसताना तुम्हाला खासदार बनवलं, आमदार बनवलं, हे शिवसेनेमुळेच आहे, 4 अक्षरामुळेच आहे. आणि हे जर नसेल तर तुम्हाला कोण कुत्रा विचारणार नाही. 6 खासदारांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे त्यांना वेळ देत नाही. वेळ देत नाही म्हणजे काय? वेळ देणार, एकत्र बसतो, एकत्र मीटिंग होतात, सर्व होतात, वेळ देत नाही काय? पैशाच्या लोभापायी तुम्ही गेलेले आहेत. आजपर्यंत फक्त तुम्ही शिवसेनेचा वापर केलेला आहे. शिवसेनेच्या जीवावर तुम्ही मोठे झाले. आजपर्यंत तुम्हाला जी पार्श्वभूमी काय होती, तुम्हाला कोण विचारत होते? बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकांना उभं करून आज त्यांना खासदार आमदार बनवलंय. हे शिवसेनेमुळेच. 6 खासदार फुटल्याच्या नंतर शिवसैनिक आक्रमक होणार का? नक्कीच होणार ना. आज ज्याची तुमची पार्श्वभूमी नाही, तुम्हाला जर उभारणी दिली शिवसेनेमुळे. आज तुमची जर पार्श्वभूमी बघा, तुम्हाला कोण विचारत होते? तुम्हाला शिवसेनेने खासदार बनवले, एवढ्या मोठ्या पदावर तुम्हाला बसवले आणि तुम्हीच जर संघटनेची गद्दारी करत असतील तर याला तुमच्यासारखं दुर्दैवी कोणच नाही. संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जर खासदार फुटले तर त्यांना कुठेतरी त्यांना फटकवलं जाईल किंवा त्यांच्यावरती, खासदार फुटले तर त्यांच्यावरती हल्ला करा. नक्कीच हे करा ना. आज तुम्ही सामान्य शिवसैनिकावर निवडून येणार आणि त्यांच्याशी जर गद्दारी केली तर तुम्हाला कुठल्या भूमिका तुम्हाला ठेवणार? आणि आता तर शिवसैनिकांना सांगितलंय जसे दिसतात तसे यांना तोडवा, ते भेटतील तिथे. दिसे बसेल तिकडे तोडवा. या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार संजय दिना पाटील यांनी घेतला, त्यांच्याबद्दल काय सांगा? संजय दिना पाटील आज वाटत होते का ते फुटणार नाही? कालपर्यंत त्यांनी सांगितलं मी मातोश्रीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे, पण त्यांनी पण गद्दारी केली ना. हे सर्व पैशाच्या लोभापायी गेलेले शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांनी आजपर्यंत सामान्य शिवसैनिकाला आमदार खासदार बनवले. हे असे गद्दार लोक येतील जातील पण शिवसेना हाय तशीच राहणार आहे. आम्ही वसई तालुक्यामध्ये आज आमचे जिल्हा प्रमुख प्रथमेश राऊत असून ते काही इतर आमचे सर्व शिवसैनिकांनी वसई तालुक्यामध्ये परत उभारणी चालू केलेली आहे आणि ती जास्तीत जास्त संख्येने आम्ही लोकसंख्या निवडून येतील. जास्तीत जास्त उभारणी करून जास्तीत जास्त घराघरामध्ये जिकडे शिवसेना तिकडे पोहोचणार.
ओमराजे निंबाळकर एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. ओमराजे निंबाळकरांनी जी काही आता भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल शिवसैनिकांना काय वाटतं? राजे निंबाळकर बद्दल सहानुभूती होती. आजपर्यंत त्यांनी बोलत होते का ज्या पार्श्वभूमीवर जिकडे उद्धवजींनी बाळासाहेबांनी मला एक सामान्य माणसाला एक म्हणजे एक प्रतिनिधी दिली, तो माणूस असा करेल का? पण तोच जर माणूस पैशाच्या लोभापायी जर जात असेल तर त्यासारखं दुर्दैव दुसरं काय नाही. एकनाथ शिंदेबद्दल काय सांगा? एकनाथ शिंदे बद्दल न बोललेलं तर बरंच आहे. आज ज्या घरामध्ये तुम्ही वाढले, ज्या घरामध्ये तुम्हाला संपूर्ण यश आराम सर्व दिले, दिघे साहेबांचा वारस बोलतो, दिघे साहेबांचा वारस आम्ही सुद्धा होते. आम्ही सुद्धा रात्री अपरात्री फिरत होते. पण ज्या दिघे साहेबांची जर गद्दारी करून काही इतर तुम्ही जे केलं हे खूप चुकीचं केलेलं आहे आणि त्याचा प्रायश्चित्त प्रत्येकाला मिळणारच आहे. आता तुम्ही दिघे साहेबांचा उल्लेख केलात. आज जर दिघे साहेब असते तर एकनाथ शिंदेने ही भूमिका घेतली असती का? दिघे साहेब असते तर पहिला यांना चापकाने फोडून काढले असते. कुणाला? एकनाथ शिंदे का कोणीही असते, कोणी फुटण्याचा विचार केला नसता. दिघे साहेब हे दिघे साहेब होते. दिघे साहेबांनी आज तुम्हाला जर आज बघितलं तर सर्व पार्श्वभूमी दिली. आज जे तुमचं जे नाव लोकीन जे मिळालं ते दिघे साहेबांमुळे, बाळासाहेबांमुळे, उद्धवजीमुळे 3-3, 4-4 वेळा तुम्हाला निवडणुका तुम्हाला तिकीट दिली, तुमच्या मुलांना दिली. आणखी काय पाहिजे? आज आपण जर पाहिलं तर शिवसेनेमध्ये हे 6 खासदार जे आहेत हे फुटीच्या उंबरठ्यावरती आहेत. परंतु लोकसभेला ज्यांच्या विरोधात हे खासदार निवडणूक जिंकले, आज त्यांच्याच सोबत हे खासदार चाललेत. खरंच महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये हे सगळे ज्या काही गोष्टी राजकारणामध्ये चाललेल्या आहेत मराठी माणसांना भेडसावणारे आहेत. असं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिक आता काय भूमिका घेणार हे पाहण्यासारखं ठरेल. परंतु उद्धव ठाकरे यांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे देखील पाहण्यासारखं ठरेल. खरं तर पक्षांतर बंदीचा कायदा आता अंमलात आणण्याची गरज आहे. कारण ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढता, ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुका जिंकता आणि पुन्हा त्याच पक्षामध्ये तुम्ही जाता, कुठेतरी लोकशाहीला हा काळिंबा फासण्याचा कट कारस्थान दिसते. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.